नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र सैनिक अनिल राजभोज, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भांडूप, मुंबई. व्यवसाय उद्योग पर्व भाग क्रमांक 20. आज 20व्या भागात आपण एक नवीन व्यवसायाकडे आलेलो आहोत. तो व्यवसाय आहे भारतीय जीवन विमा निगम. या व्यवसायात अनेक उद्योग आणि संधी आहेत. याच्यात एजंट बनू शकतात, याच्यामधून तुम्ही एजंट बनून त्याच्यामधनं व्यवसाय देखील करू शकतात. अशा या व्यवसाय पर्वात आपण आलो आहोत. आपण इथे आज LICचे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे जे DO असं बोललं जातं, मिलिंद वालावकर यांच्याकडे आलेलो. साहेब, जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार. आज आम्ही काही तुम्हाला थोडेसे माहितीसाठी प्रश्न विचारणार आहोत आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही विचारणा केली जाईल. खरं तर भांडूपच्या लोकांना खूप गरज आहे सध्या. लॉकडाऊन नंतर काय, सगळ्यांनी लॉकडाऊन फक्त पाळलं, पण लॉकडाऊन नंतर जी बेरोजगारी येणार आहे त्यासाठी आम्ही एक व्यवसाय उद्योग पर्व चालू केलेला आहे. आणि हा एक व्यवसाय असं मला असं वाटतं की 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण चालू करू शकतो. त्या दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. खरं तर काही प्रश्न आहेत तुमच्याकडे आमचे. प्रथम एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. आपण किती वर्ष या व्यवसायात आहात? सर्वप्रथम धन्यवाद तुम्हाला आणि स्वागत. तुमचा हा जो उपक्रम आहे, हा उत्कृष्ट उपक्रम तुम्ही भांडूप वासियांसाठी करताय, त्याच्याबद्दल तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद. माझं नाव मिलिंद वालावलकर. मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून LIC ब्रांच भांडूप 91 गेल्या 31 वर्षापासून काम करतो. आणि डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे हा LICचा एम्प्लॉई असतो, ज्याचं काम असतं की मार्केटमध्ये एजंट रिक्रूट करणं, एजंट नेमणं, हे त्याचं काम असतं. आणि हे मी अविरत गेले 31 वर्ष करतोय. आज माझ्याकडे 100पेक्षाही जास्त एजंट काम करतात. ओके. आता विषय असा आहे, मगाशी थोडंसं माझी ओळख करता करता राहिलं, कारण सुरुवातीला थोडं पाठीपुढे होत असतं. पण मी तुम्हाला एक सांगतो, मिलिंद वालावकर यांची ओळख मी मगाशी द्यायचं राहिलं. 31 वर्ष हे काम करत आहेत. पण भांडूपमधले जेवढे LIC एजंट्स आहेत, म्हणजे जे LIC एजंट आणि त्याच्यानंतर जे LICचे हप्ते भरतात, ते बऱ्यापैकी त्यांना ओळखत असतील. कारण की मी मगाशी बाहेर जेव्हा ऑफिसमध्ये आलो, त्या ऑफिसमध्ये एक मोठ्या प्रमाणात एक रांग होती. ती रांग बघूनच मी म्हटलं, साहेबांना आल्यावर भेटलं, बोललो LICचं ऑफिस खाली घेतलंय का वरती घेतलंय? कारण की LICची 91 ब्रँच देखील वरती आहे. पण त्यांनी सांगितलं लॉकडाऊनमुळे थोडीशी गडबड आहे गर्दी. साहेब, अजून एक असा विषय आहे की LIC म्हटलं की प्रत्येकाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. पण LICचा एक फुल फॉर्म आहे, आपल्याला माहिती आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, भारतीय जीवन विमा निगम. पण त्या भारतीय जीवन विमा निगम यामध्ये बराचसा अर्थ दडलेला आहे. तो जरा तुमच्या शब्दात जरा सांगितलं तर आम्हाला बरं पडेल. बघा, भारतीय जीवन विमा निगम LIC ही सर्वांना माहिती आहे. लोक रस्त्यामध्ये सुद्धा बोलताना असं विचारतात, अरे LIC आहे का? ॲक्च्युली LIC ही कंपनी आहे. LIC ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. आज आपल्या इंडियन गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये ही कंपनी येते, जिचं भाग भांडवल आणि लाईफ फंड ज्याला म्हणतात, तो 33 लाख करोडचा आहे. एवढी मोठी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जी आज आपला देश चालवते आहे, अशी ऑर्गनायझेशन. आणि LICचा दुसरा अर्थ इन्शुरन्स. इन्शुरन्स हा लोकांना फक्त गाड्यांपुरता कळतो की गाड्यांचा इन्शुरन्स असतो, पण गाड्यांच्या मालकांचा पण इन्शुरन्स झाला पाहिजे, याच्यासाठी ही LIC आहे. आणि त्याच्यासाठी त्याला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणतात, की लोकांच्या लाईफचा इन्शुरन्स करणं हे त्यांचा उद्देश आहे. आज साहेबांनी सांगितलं की आपल्या जीवनाचं इन्शुरन्स, गाडीचं इन्शुरन्स, आपल्या जीवनात अनेक घडामोडी होत असतात, काही अप्रिय घटना घडत असतात, तेव्हा LIC फार उपयोगाची असते. पण आज तुम्ही जर ऐकलं, साहेबांनी मगाशी सांगितलं की LICचा बजेट 33 लाख कोटी रुपयाचा आहे. 33 लाख कोटी याचा अर्थ असा आहे, जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा आपल्या देशात 14 लाख कोटी रुपयेच्या नोटा चलनी होत्या. म्हणजे 2 टायमाच्या ज्या चलनी नोटा आहेत तेवढी मोठी अर्थव्यवस्था ही LICची आहे. माझ्यामध्ये 14 लाख कोटी आपल्या देशात भाग भांडवल फिरतं, जे कॅशमध्ये ज्या नोटा प्रिंटेड झाल्या त्या आहेत. तर तुमचं LICचं मला मते त्याच्या दुप्पट आहे. 33 लाख करोड, 33 लाख कोटी. बरं साहेब, असा एक प्रश्न आहे, मगाशी थोडंसं मी विसरलो. थोडंसं वालावकर साहेबांच्या जरा ऑफिसला असं कॅमेरा फिरून आणलं थोडंसं. ओके, आता तुम्ही बघितलं असेल वालावकर साहेबांचं ऑफिस.
माझ्या मते सिटिंग अरेंजमेंट एक 35 खुर्च्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे. म्हणजे इथे जवळपास 35 कामगार काम करत असतात. आता ते एजंट्स आहेत का कोणत्या कोणत्या हुद्द्यावर ते मला माहिती नाही, पण ठीक आहे. एनिवे, बरं साहेब, असा एक प्रश्न आहे की LIC काढत असताना प्रत्येक एजंट हा आमच्याकडे येतो, कुठली तरी एक नवीन पॉलिसी घेऊन येतो. ही पॉलिसी घ्या, ह्याच्यात हा फायदा, ती पॉलिसी घ्या, ह्याच्यात एवढे पैसे भरायचे असतात, त्याच्यात तेवढे पैसे भरायचे असतात. हे सगळ्या गोष्टी आम्हाला पण कळतात थोडंसं, काही लोकांना कळत पण नसेल. पण मी आता तुमच्याकडे 100 एजंट्स कामाला आहे, तुम्ही LICचा आता बऱ्याचशा 21 वर्षापासून सर्व्हिस करता. पण मला असं म्हणायचं आहे, भांडूप हा आमचा भांडूप, हा मध्यमवर्गीयांचा भांडूप, मराठी लोकांचा भांडूप. या मराठी लोकांच्या भांडूपमध्ये तो एक 15,000 ते 20,000 ते 25,000 हे स्केल असतं, पेमेंट स्केल. अशा लोकांना कोणती अशी पॉलिसी कम्फर्टेबल असते की ती पूर्ण त्याच्यात त्यांची फॅमिली इन्व्हॉल्व होईल अशी? बघा, LICच्या बऱ्याच पॉलिसीज आहेत. साधारण 25 पॉलिसी LICकडे 25 पॉलिसी LICकडे आहेत सध्या. आणि कुठचीही पॉलिसी घेताना सर्वात प्रथम विचार केला पाहिजे की मी पॉलिसी कशासाठी घेतो. जरी हा इन्शुरन्स असला तरी सुद्धा लोकांनी पॉलिसी घेताना आपले गोल्स सेट करून त्याची पॉलिसी घेतली पाहिजे. गोल सेट करून म्हणजे काय, प्रत्येक फॅमिलीमध्ये 3 गोल महत्वाचे असतात. एक असतो की मुलांचं शिक्षण, त्याच्यासाठी एक पॉलिसी. त्याच्यानंतर मुलांचं मॅरेज, लग्न, त्याच्यासाठी एक पॉलिसी. आणि त्याच्यानंतर आपल्या स्वतःसाठी एक पेन्शन पॉलिसी की बाबा मी रिटायर झाल्यानंतर मला एक लगातार रेग्युलर इन्कम यायला पाहिजे, याच्यासाठी पॉलिसी. तर अशी जर का उद्दिष्ट ठेवून जर का एखादी पॉलिसी घेतली तर तुम्हाला चांगल्या पॉलिसीज मिळू शकतात. बऱ्याच वेळेला आम्ही हे बघतो की लोक जी पॉलिसी घेतात हे ऑब्लिगेशनमध्ये घेतात. ओके, एजंट आलाय तर कमीत कमी प्रीमियम किती असेल, मग त्याला काहीतरी आपलं तो ओळखीचा आहे, मित्र आहे, नातलग आहे म्हणून त्याला लवकरात लवकर फुटवण्यासाठी लोक हा उपक्रम करतात, ज्याचा त्यांना नंतर कळतं की हे मी केलेली गोष्ट चुकीची आहे. कारण पॉलिसी घेण्यामागचा सर्वात मोठा उद्देश मी थोडक्यात सांगेन तुम्हाला, पॉलिसी कशी घ्यायची असते. तर पॉलिसी घेताना सर्व लोकांनी हा विचार केला पाहिजे की माझ्या घराला किती खर्च येतो दर महिन्याला, मला घर चालवायचा खर्च किती. फॉर एक्झाम्पल, जर का माझा घर चालवायचा खर्च 10,000 रुपये दर महिना आहे, ओके, तर मला पॉलिसी घेताना त्याच्या 200 पटीने इन्शुरन्स घेतला पाहिजे. याचा अर्थ 20 लाखाचा माझा इन्शुरन्स असला पाहिजे. सोपं कारण असं की जर का उद्या त्या ब्रेड विनरची, म्हणजे तो जो पैसा कमवणारा माणूस आहे, घराचा करता माणूस आहे, ह्याची जर का डेथ झाली घरामध्ये, असं होऊ नये पण जर का झाली, तर ते 20 लाख रुपये घरामध्ये येतील. हे 20 लाख रुपये तुम्ही बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा LIC मध्ये कुठेही जरी ठेवले तर त्याचे 6% इंटरेस्ट प्रमाणे 1,20,000 रुपये दर वर्षाला त्या घराला मिळतील. ओके, ज्याचा अर्थ 10,000 रुपये दर महिना त्याला मिळतील, त्या घराला मिळतील. आणि त्या घराचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जसं चालू होतं तशा प्रकारे राहू शकतं. याच्यासाठी इन्शुरन्स घेताना हे 2 विचार केले पाहिजेत की इन्कमच्या 200 पट, आपल्या घर खर्चाच्या 200 पट, किंवा माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा मॅरेजसाठी किंवा माझ्या पेन्शनसाठी. अच्छा, आता हे तुम्ही बरोबर सांगितलं. पण माझा अजून एक विषय आहे की LIC एजंट कोण, आता मी सुद्धा माझ्यापासूनच सुरुवात करतो. माझ्याकडे जरी LIC एजंट कोण आला, मला म्हटलं काय रे बाबा तुझी पॉलिसी कुठली आहे का, काढायची का, असेल नसेल तरी मी पहिलं बोलतो नको नको मला नाही काढायची आहे माझी पॉलिसी. समोरचा तर विचारत नाही की कोणती पॉलिसी आहे काय आहे, आणि लोक असं हटकतात. त्याच्यावर तुम्ही काय असं सांगाल की मार्गदर्शन काय करा? कारण की मी बघितलंय की LICचं आहे, पण काही प्रायव्हेट सेक्टरचं काही लोक वेगवेगळ्या पॉलिसी सांगतात तेव्हा लोक ऐकतात. कारण की आता तुम्ही बघितलं असेल कोणते अक्षय कुमार 50 रुपयात 50 लाखाची, म्हणजे दररोजचे 50 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 50 लाखाचा इन्शुरन्स घ्या असं सांगतात. यमाची टोपी घालून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी LICचे एक दिवो म्हणून तुमचं काय म्हणणं? बघा, मार्केटमध्ये सध्या टोटल 24 कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या. ओके, आणि PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग गव्हर्नमेंटची एकमेव कंपनी आहे LIC. LIC कडे सध्या मार्केट शेअर 75% आहे, 75% शेअर LIC कडे आहे टोटल इन्शुरन्स बिझनेसच्या. याच्यावरनं तुम्हाला कळेल की बाकीच्या 24 कंपन्यांकडे 1% शेअर आहे फक्त. हो बरोबर. आणि LIC कडे 75% शेअर आहे. LIC म्हणजे विश्वास, हे लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोक इन्व्हेस्ट करताना सुद्धा प्रत्येक वेळेला विचार करतात जर LIC असेल तर आम्ही करू. प्रायव्हेट सेक्टरमध्ये करण्याचा त्यांचा विचार तेवढा नसतो. पण असं काही नाही की म्हणजे प्रायव्हेट कंपन्या खराब आहेत आणि LIC चांगलीच आहे, असं काही नाही. प्रत्येक कंपनीला बघताना आपल्याला हे बघायचं आहे की माझा क्लेम सेटलमेंट रेशो कुठच्या कंपनीचा चांगला आहे, कुठची कंपनी मला माझे पैसे परत करेल, त्या कंपनीकडे मला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. LIC वरती लोकांचा विश्वास असल्यामुळे जास्तीत जास्त लोक LIC कडे येतात. म्हणून 75% शेअर आज मार्केटचा LIC कडे. या दोघांमधला फरक मी असं सांगेन की मार्केटमध्ये 2 प्रकारच्या पॉलिसी असतात.
एक कन्व्हेन्शनल पॉलिसी असते, म्हणजे सगळं काही गॅरंटेड, त्याच्यातून येणारं उत्पन्न हे गॅरंटेड असेल आणि टॅक्स फ्री असेल. आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन्स असतात. युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन म्हणजे तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट कंपनी, जी प्रायव्हेट कंपनी आहे ती मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार, म्हणजे शेअर मार्केटला इन्व्हेस्ट करणार. जर तुमचे पैसे वाढले तर तुम्हाला वाढीव पैसे मिळतील, जर पैसे बुडाले तर बुडालेले पैसे मिळतील. तर लोकांनी पॉलिसी घेताना हा खूप मोठा विचार केला पाहिजे की मला गॅरंटेड इन्शुरन्स प्लॅन्समध्ये इन्व्हेस्ट करायचे का युनिट लिंक प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करायचे जिथे मार्केट रिस्क आहे. तर ह्याच्यासाठी LIC जास्त फेमस आहे, कारण LIC कडे या 25 प्लॅनपैकी 24 प्लॅन हे कन्व्हेन्शनल प्लॅन आहे जिथे सगळं काही गॅरंटेड आहे. LIC कडे सर्वात पहिले आपली कॅपिटल गॅरंटी आहे की आपण भरलेला पैसा सेफ आहे. दुसरी गोष्ट लिक्विडिटी आहे, आपल्याला कधीही पैसा लागला तर 2 वर्षांतर लोन म्हणून LIC कडून घेता येतो. आणि तिसरी गोष्ट LIC पैसे परत करते याची गॅरंटी लोकांना आहे. LICचा क्लेम सेटलमेंट रेशिओ 98.9% आहे. एवढा मोठा क्लेम सेटलमेंट रेशिओ असल्यामुळे मॅक्झिमम लोक LIC वरती जास्त भरोसा करतात. राहिला तुमचा उपप्रश्न जो टर्म इन्शुरन्सचा होता, त्याच्याबद्दल मी थोडंसं गाईड करेन की टर्म इन्शुरन्स हा जो प्रकार आहे हा बऱ्याच लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही. टर्म इन्शुरन्स म्हणजे जसं आपल्या गाडीचा इन्शुरन्स असतो तसा इन्शुरन्स. जर का डेथ झाली तरच घरवाल्यांना पैसे मिळणार. डेथ नाही झाली तर तुम्ही भरलेले सगळे पैसे गेले, तुम्हाला काहीही परत मिळणार नाही. हा टर्म इन्शुरन्सचा अर्थ आहे. आणि ह्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स हा खूप स्वस्त असतो. लोकांना पाहिजे की मी स्वस्तात स्वस्त इन्शुरन्स घेईन, पण लोकांनी हा पण विचार केला पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स जेव्हा आपण काढतो ते आपल्याला 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर का माझ्या रिटायरमेंटच्या अगोदर माझा मृत्यू झाला, म्हणजे 60 वयाच्या अगोदर मृत्यू झाला, तर माझ्या फॅमिलीला पैसे मिळाले पाहिजेत आणि घर व्यवस्थित चाललं पाहिजे. त्याचप्रमाणे पुढचा विचार आपण केला पाहिजे की जर 60 नंतर मी जगलो जास्त वर्ष, 70, 80, 85, 90 पर्यंत, तर मला स्वतःसाठी सुद्धा काहीतरी बेनिफिट मिळालं पाहिजे. तर टर्म इन्शुरन्स जो आहे हा फक्त तुमचा एक बेनिफिट कव्हर करतो, तो म्हणजे 60च्या आत मध्ये तुमचा मृत्यू झाला तर घरवाल्यांना पैसे देतो. पण धरून चला मृत्यू नाही झाला, याला म्हणतात लॉंगेविटी. कारण इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे, ग्लोबलाइज कंट्री आहे, आणि आता तुम्ही बघत असाल तर जगण्याचं वय वाढत चाललंय लोकांचं. बरोबर. आताचा सध्याचा रेट जो आहे हा 70 आहे. ओके. पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये हाच रेट 85 पर्यंत जाणार आहे. आपण रिटायर झाल्यानंतर जर का आपण जास्त वर्ष जगलो तर आपल्याला पैसा कुठून येणार? 2004 नंतर पेन्शन बंद केलेलं आहे गव्हर्नमेंटने. कुठच्याही गव्हर्नमेंट सेक्टरला सुद्धा पेन्शन नाहीये, आणि त्याच्यासाठी आपल्याला अशी पॉलिसी घेणं गरजेचं आहे जिथे माझं कंपल्सरी सेव्हिंग होईल, जिथे माझ्या फॅमिलीला रिस्क कव्हर मिळेल माझी जर का 60च्या मृत्यू झाला तर. आणि तिसरा बेनिफिट म्हणजे 60 नंतर मी जास्त वर्ष जगलो तर मला LIC तर्फे पेन्शन येईल. तर ह्याच्यासाठी आपल्याला कन्व्हेन्शनल प्रोडक्टमध्ये जिथे आपल्याला सगळं काही गॅरंटेड आहे अशा प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. मालवकर साहेब, तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये असं मला ऐकायला भेटलं, LIC, मृत्यू आणि गॅरंटेड. म्हणजे आपलं जीवन जगत असताना LIC पॉलिसी काढली आणि आपल्याला उद्या काही बरं वाईट झालं, गॅरंटेड तुमचे पैसे हे भेटणारच आहे. आणि टर्म इन्शुरन्समध्ये एक लिमिट आहे की 60 वर्षाच्या वर आतमध्येच आहे, तोपर्यंत काय माणसाला काही होत नाही जवळपास. आता दर वाढलेला आहे तसा आयुष्याचा. माझं एक म्हणणं होतं छोटंसं, की तुम्ही असं म्हटलं की LIC मध्ये पैसे भरले तुम्ही. बऱ्याचशा लोकांना माहिती नसतात की त्यांचे पैसे LIC मध्ये फंडिंग झालेले असतात, आणि उद्या शिक्षणासाठी जेव्हा पैसे लागतात तेव्हा लोक बँकेकडे जातात, कर्ज मागतात वगैरे. पण त्यांना माहीत नसतं की त्यांची LIC पॉलिसी बँकेत जर ठेवली तर त्याच्यावरती सुद्धा एज्युकेशन लोन हे भेटत असतं, आणि अनेक ठिकाणी पर्सनल लोन सुद्धा भेटतात. तर असं काय आहे ते 2 वर्षाचं मगाशी तुम्ही सांगितलं, थोडंसं त्याच्यावरती आपण फोकस करूया. LIC पॉलिसी जी आहे या प्रत्येक पॉलिसीला 2 वर्षानंतर LICने लिक्विडिटी ठेवली आहे. लिक्विडिटीचा अर्थ लोन. LIC पॉलिसीमध्ये तुम्ही जेव्हा पॉलिसी घेता तेव्हा जवळजवळ तुमच्या पॉलिसीला 50 रुपये म्हणजे 5% 5 ते 6% बोनस ॲडिशन होत असतो. आणि त्याच्यासमोर तुम्हाला कधीही जर का पैशाची गरज लागली तर तुम्हाला विदाऊट श्युअरिटी, विदाऊट गॅरेंटर, विदाऊट कोटेशन तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा केले जातात लोन म्हणून. त्याची अमाऊंट LIC कडे फिक्स असते की किती लोन मिळणार, किती भेटतं तरी. हे जे लोन असतं सरेंडर व्हॅल्यूच्या 90% लोन देते LIC. त्याच सरेंडर व्हॅल्यूच्या 75% लोन बँक देते, पण LIC स्वतः 90% लोन देते. बँक तुम्हाला चक्रवाढ व्याजाने त्याच्यावरती इंटरेस्ट लावते. सांगताना तुम्हाला 10% सांगते, पण ऍक्च्युअल चक्रवाढ व्याजाने ते 13% होतात. तेच LIC जेव्हा इंटरेस्ट लावते तेव्हा 9.5% सिम्पल इंटरेस्ट लावते, ज्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज नसतं. कारण लोन देणं आणि इंटरेस्ट कमवणं हा LICचा बिझनेस नाही. आपल्या क्लायंटला एक ऍडिशनल बेनिफिट मिळावं, त्याच्या अडीअडचणीच्या वेळेला त्याला काहीतरी पैशाची गरज आहे ती त्याची भागावी, याच्यासाठी LICने लोन तयार केलेलं आहे. दुसरा एक जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये थोडंसं सांगेन.
लाईफ इन्शुरन्स LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे. जरी आपण डेथ किती बोललो तरी सुद्धा LIC 1000 लोकांमध्ये 3 क्लेम सेटल करते. म्हणजे 1000 लोकांच्या मागे 3 लोकांची डेथ होईल अशी एक समज ठेवून रेशिओ ठेवून ती करते. आणि ह्याच्यासाठी ह्याचा अर्थ 1000 मधले जर 3 क्लेम सेटल केले तर 997 क्लेम हे मॅच्युरिटी क्लेम असतात. ओके. आणि ह्याच्यासाठी LICचं नाव लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे. अदरवाईज जर डेथ क्लेम जास्त असते तर डेथ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ठेवावं लागलं असतं. हा विषय फार महत्वाचा आहे की 1000 लोकांमध्ये 1000 लोकांनी जर इन्शुरन्स पॉलिसी काढल्या असतील तर त्याच्यातल्या 3 लोकांचं फक्त क्लेमसाठी आलेलं असतं. बाकीचे 997 लोक हे त्यांची पॉलिसी मॅच्युअर्ड करून त्यांचे पेमेंट म्हणजे 1+1 करून घेऊन जातात. हे फार महत्वाचं आहे. बरं साहेब, हे सगळं झालं, हा इन्शुरन्स झाला, हा टर्म इन्शुरन्स झाला, हे वेगवेगळे इन्शुरन्सचे प्रकार झाले. आता माझ्या मेन मुद्द्याकडे येतो. कारण का आम्ही जे आज तुमच्याकडे आलो आहे ते लॉकडाऊन नंतर रोजगाराच्या काय भूमिका आहेत आमच्या त्यासाठी आलेलो आहे. आजपर्यंत आम्ही अनेक लोकांना भेटी दिलेल्या, अनेक व्यवसाय उद्योगधंद्यांना भेटी दिलेल्या आहेत आणि असे आमचे प्रयत्न की नवीन नवीन उद्योग आपल्या लोकांपर्यंत पोचावेत आणि लोक त्या उद्योगाच्या दिशेने जावेत. असा आमचा साधा सिंपल फंड आहे. त्याच्यात कोणतंही राजकारण नाही, फक्त समाजकारण हा उद्देश आहे आणि लोकांना रोजगार भेटावा हा मूळ उद्देश आहे. दादा साहेब, असं आहे की मी जेव्हा लहान होतो, म्हणजे मी लहान म्हणजे आता 42 वर्षाचा आहे, पण जेव्हा 25 वर्षाचा होतो तेव्हा एक होतं की आम्हाला पण असं वाटलं की चला आपण पण LIC एजंट बनूया. पण तेव्हा एक क्रायटेरिया होतं की 12वी पासच पाहिजे. मी 12वी पास आहे, पण त्या टायमाला थोडंसं आम्हाला वेळ नाही भेटला तर आम्ही नाही केलं. पण मधल्या काळात पण 12वी पास शिवाय घेत नव्हते. पण आता काय अशी शिक्षणाची अट आहे की ज्याला LIC एजंट बनायचं त्याला शिक्षणाची अट काय? बघा, LIC एजंट बनण्यासाठी सध्याची अट ही 10वी पास आहे. फक्त 10वी पास असलं पाहिजे माणूस. 10वी पास माणसाला LIC आणि वयाची अट 18च्या वरती आहे. अप्पर लिमिट काही नाहीये. त्याच्यामध्ये कुठचाही माणूस एजन्सी घेऊ शकतो. जो 18 वयापेक्षा जास्त आहे आणि जो 10वी पास आहे असा कुठचाही व्यक्ती LIC एजन्सी घेऊ शकतो. या LIC एजन्सीमध्ये आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे लोक काम करतात. गृहिणी सुद्धा कामं करतात फावल्या वेळेमध्ये, दुपारनंतर त्यांना जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये. कारण गृहिणी ही एक अशी व्यक्ती आहे समाजातली की जी सेव्हिंग ओरिएंटेड आहे. लेडीज ह्या सेव्हिंग ओरिएंटेड असतात. एक लेडी दुसरीला सेव्हिंग करण्यासाठी प्रवृत्त करतात. लेडीज करू शकतात. ज्या लोकांना पार्ट टाइम काहीतरी करायची इच्छा आहे, शनिवार रविवार रजा आहे, त्यांना करायची इच्छा आहे, ते लोक ह्याच्यामध्ये येतात. ज्या लोकांना संध्याकाळी थोडासा वेळ जास्त मिळतो, शिक्षक वर्ग जो आहे त्याच्याकडे अर्धा दिवस शिकवायचा असतो, अर्धा दिवस त्यांच्याकडे जास्त असतो, त्याच्यामध्ये हे लोक काम करू शकतात. बरोबर. सध्याच्या घडीला दोघेही लोक काम करतात, नवरा बायको, पण त्यांची हाऊसिंग लोन एवढी झालेली आहे की त्याचे EMI भरता भरता त्यांची पुरेवाट होते. मग असे लोक सुद्धा ह्या फील्डमध्ये येऊ शकतात की जर माझा हाऊसिंग लोनचा इन्स्टॉलमेंट EMI 50,000 रुपये दर महिन्याचा आहे, हे 50,000 रुपये मी LICची एजन्सी घेऊन त्याच्यामध्ये कमवू शकतो. रिटायर्ड लोक याच्यामध्ये येऊ शकतात. आपलं फिजिकली फिट राहण्यासाठी ॲज वेल एज फायनान्शियली फिट राहण्यासाठी याच्यामध्ये येऊ शकतात. आणि सर्वात मोठा भाग जो आहे ना, तो मी असं सांगेन, LIC जी आहे, LIC एजन्सी जी आहे, याच्यामध्ये 2 गोष्टी आपण फार महत्वाच्या करतो. ते म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण सेव्हिंग करण्यासाठी प्रवृत्त करतो. लॉंग टर्म सेव्हिंग आणि कंपल्सरी सेव्हिंग हा LICचा सर्वात मोठा उद्देश आहे. आज साहेब, आजच्या घडीला तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल, कितीतरी कंपन्या आल्या, ब्लूचिप मध्ये राहिल्या, उठल्या, आज त्यांची नावं निशाणं नाही कुठे. व्हिडिओकॉन जशी कंपनी आहे, किंगफिशर आहे, मोठी मोठी नावं आहेत. इथे LIC एक असं नाव आहे की जिथे तुम्हाला म्हणजे विश्वास हे सगळ्यात पहिले येतं. आणि याच्यासाठी इथे जर का एजन्सी हा जर का प्रकार आपण बघितला तर इथे तुम्हाला मी सांगतो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये LICने सर्वात मोठं काम जर केलं असेल तर ते आपल्या सर्व एजंट्सना 50,000 रुपये विदाऊट इंटरेस्ट त्यांनी ऍडव्हान्स देऊन टाकलं. कारण या 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या काळामध्ये त्यांना काही रेग्युलर मिळालं पाहिजे या गोष्टी. तर LIC कडे येताना आपल्याला 2 गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे कंपल्सरी सेव्हिंग. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं 1000 लोकांमध्ये 3 डेथ होतात, त्या फॅमिलीमध्ये पैसे घेऊन जाणार, त्या फॅमिलीला पैसा देणार हा फक्त LIC एजंट असतो. त्याच्या फॅमिलीतले लोक सुद्धा त्याला तेवढे पैसे देऊ शकत नाहीत, हे आपण बघितलेलं आहे. तर हे फार मोठं समाजकार्य आहे. नुसतं समाजकार्य नाही तर त्याच्याबरोबर त्या एजंटला चांगलं कमिशन सुद्धा मिळतं. पण डेफिनेटली ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, मेहनत खूप करावी. आता मला साहेबांनी एक चांगला शब्द वापरला, फायनान्शियल फिटनेस. लॉकडाऊन नंतर सगळ्यांना फायनान्शियल विकनेस आलेला आहे आणि या फायनान्शियल विकनेसमधनं जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर फायनान्शियल फिटनेस असणं गरजेचं आहे. आज बालावकर साहेब, अजून एक छोटासा प्रश्न मी विचारतो फायनान्शियल फिटनेससाठी. आता काही विद्यार्थ्यांना, काही लोकांना 18 पासून 60 वर्षापर्यंतचे काही लोक असतील,
ते सर्वजण इन्शुरन्स एजंट बनू शकतात, ॲडवायझर बनू शकतात. हे ॲडवायझर बनत असताना काही लोकांना असं वाटतं की खूपच मेहनत करायला लागते, खूप म्हणजे खूपच, जसं काय रॉकेट सायन्स असल्यासारखं वाटतं, मार्केटिंग करायला लागतं. तर माझं असं मत आहे की थोडंसं तुम्ही त्यांना काय प्रॉफिट असतं एजंट्सला वगैरे असं थोडं तुमच्या भाषेत एकदम इझिली असं समजेल असं जरा सांगितलं तर फार बरं होईल. बघा, मार्केटिंग म्हटलं की तिथे टार्गेट्स आली आणि तिथे मेहनत आली. कुठचाही बिझनेस असा नाही आहे की जिथे तुम्हाला बिना मेहनतीचे खूप पैसे मिळतील. आणि मार्केटिंगचा एक सर्वात मोठा मूलमंत्र आहे की ट्राय अँड फेल. हा सगळ्यात मोठा मूलमंत्र आहे. तुम्ही जर का 10 लोकांना भेटला तर 10 पैकी 4 लोक तुमच्याकडे तुमचं प्रोडक्ट खरेदी करतात. हा मार्केटिंगचा नियम आहे. तुम्ही सोनं जरी घेऊन गेला, सोन्याची बिस्किट विकायला, तरी सुद्धा घरोघरी सोनं घेणार नाहीत. बरोबर. कारण त्यांची गरज असली पाहिजे, त्यांची कॅपॅसिटी असली पाहिजे. Okay. तसाच हा प्रकार आहे. त्याच्यामुळे इथे मायूस होऊन चालणार नाही की मला जर का 4 लोकांनी नाही सांगितलं तर मी आता काय करायचं असं विचार करायची गरज नाही. हा जो बिझनेस आहे LIC एजन्सीचा, LIC ॲडवायझरचा, हा सगळ्यात पहिले आहे रिलेशन्स. तुमची मार्केटमध्ये रिलेशन्स किती स्ट्रॉंग आहेत ती तुम्हाला स्ट्रॉंग करावी लागतात. तुमच्या रिलेशनवरती LICच्या पॉलिसी तुमच्याकडे घेतल्या जातात. पॉलिसी झालं, पॉलिसी जेव्हा येते एजन्सी जे आता हे समजा आता मी असेल किंवा एक न्यू कमल फ्रेश असेल कोण, त्यांनी जर एजन्सी घेतली तर त्यांना काय असतं, प्रॉफिटचं काय असतं असं काय थोडं आतली गोष्ट आहे तुमची. नाही, मी सांगू शकतो. असं काही लपवण्याचं काही कारण नाहीये. LIC मध्ये पॉलिसी वाईज वेगवेगळं कमिशन दिलं जातं. LIC मध्ये 2 प्रकारची कमिशन असतात. सिंगल प्रीमियम पॉलिसी म्हणजे जिथे एखादा माणूस म्हणतो की मी एकदाच पैसे भरेन, तिथे 2% कमिशन, ही कमीत कमी रेंज आहे. आणि जर का त्याने सांगितलं मी 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष प्रीमियम भरायला तयार आहे, तर त्याच्यावरती LICची रेंज 2% पासून ते 25% पर्यंत आहे. एवढं कमिशन दिलं जातं. पण त्याहीपेक्षा पुढे LIC एजन्सीचा सर्वात मोठा फायदा की रिन्युअल कमिशन आहे. रिन्युअल कमिशनचा अर्थ, जो माणूस 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष भरणार आहे, तो जितके वर्ष प्रीमियम भरेल तितके वर्ष एजंटला कमिशन मिळत राहणार आहे. डेफिनेटली ते 25% नसतं, ते 5% रिन्युअल कमिशन असतं की जे त्याला लगातार मिळत राहतं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये एकदा विहीर खणायची आणि पुढचे 15, 20, 25 वर्ष आपण पाणी चाखायचं. आणि हे एक प्रकारे आपलं स्वतःचं पेन्शन घेतल्यासारखं आहे. तुम्ही जर का 15-20 वर्ष याच्यामध्ये चांगलं काम केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही रिटायरमेंट जरी घेतली, याच्यामध्ये रिटायरमेंट नाहीये कुठे, पण जरी तुम्ही रिटायरमेंट घेतली तरी पुढे तुमच्या 15 ते 20 वर्ष तुम्हाला कमिशन येत राहणार. याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की हेरिडिटरी कमिशन आहे. हेरिडिटरी कमिशनचा अर्थ असा, जो एजंट आहे त्याचा जर का मृत्यू झाला तर त्याच्या फॅमिलीला बिना काम करता त्या एजंटने केलेल्या कामाचं कमिशन पुढेपर्यंत मिळत राहणार 15-20 वर्ष. हे मला आज पाहिलं हे सगळ्यात मोठी गोष्ट याच्यामध्ये. याला हेरिडिटरी कमिशन इन्कम म्हणतात. याच्याशिवाय LIC मध्ये जर का तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला 2 व्हीलर LIC देते, 4 व्हीलर LIC देते. हाऊसिंग लोनसाठी 5.5% इंटरेस्टने तुम्हाला फक्त हाऊसिंग लोन देते. तुम्हाला फॉरेन टूर देते. या सगळ्या गोष्टी LIC जर का तुम्ही चांगला बिझनेस केला तर करत असते. आणि हे जे आहे रिन्युअल कमिशन, ह्याच्यासाठी जास्तीत जास्त लोक ह्याच्यामध्ये येतात. आणि याच्यासाठी तुम्हाला मेहनत केली पाहिजे. इथे लोकांचा विश्वास तुमच्यावरती असला पाहिजे. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. तुम्ही जितकी चांगली सर्व्हिस द्याल तेवढं तुम्हाला जास्त बिझनेस याच्यामध्ये येणार. पण रेशिओ सेम आहे, 10 मध्ये 4. तुम्ही जितकं स्वतःचं शिक्षण वाढवाल, जितकं त्याच्यामध्ये स्किल वाढवाल, ते 4च्या जागी 5, 6, 7 इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि चांगला बिझनेस. एक प्रश्न आहे सर की आता एखाद्याला करायचंय की नाही, आता तुमचा व्हिडिओ बघितला, तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यानुसार जर एखाद्याला करायचं असेल आणि त्यांना तुमच्याकडे यायचं असेल तर काय असं वे कुठला आहे? म्हणजे त्याला जर एजंट बनायचं असेल किंवा मला एजंट बनायचंय तर त्याला काय क्रायटेरिया लागतं तुमच्याकडे? सगळ्यात पहिले मी सांगितल्याप्रमाणे 18 वर्षाच्या वरती आणि SSC पास असणं गरजेचं आहे. त्याला त्याच्याबरोबर इथे LICचं अप्लिकेशन असतं, एजन्सी अप्लिकेशन, हे भरावं लागतं. त्याला साधारण 1000 रुपयाचा खर्च असतो. रजिस्ट्रेशन फी आहे ही. 3 ठिकाणी रजिस्ट्रेशन असतं. LIC कडे रजिस्ट्रेशन, IRDA रजिस्ट्रेशन, IRDA एक्झाम आणि तुमचं ट्रेनिंग सर्टिफिकेट. याच्यासाठी 1030 ही वाजवी अमाऊंट याच्यामध्ये असते, जी तुम्हाला कॅश इथे भरावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम असते छोटीशी, जी IRDA टेस्ट म्हणतात त्याला. या IRDAची टेस्ट द्यावी लागते. ती कशी क्लिअर करायची याचा गायडन्स सगळं आम्ही देतो. ती क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दिलं जातं, जे फ्री आमच्यातर्फे तुम्हाला मिळतं. LICच्या ज्या वेगवेगळ्या 20-25 पॉलिसीज आहेत, त्या सगळ्या पॉलिसीज त्या एजंटला माहिती असल्या पाहिजे. फॉर्म कसे भरायचे असतात, पेपरवर्क कसं करायचं असतं, याच्याबद्दल त्याला माहिती द्यायची असते. हे सगळं बॅक ऑफिस सपोर्ट आम्ही देतो. हे जे आमचं ऑफिस आहे हे त्या बॅक ऑफिस सपोर्टसाठीच आहे. मी थोडंसं तुम्हाला या ऑफिसबद्दल पण सांगेन. LIC मध्ये 30,000 डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत ऑल ओव्हर इंडिया. या 30,000मधून LICने टॉप डेव्हलपमेंट ऑफिसरना सिलेक्ट केलंय,
जे टॉप डेव्हलपमेंट ऑफिसरना त्यांना आता नवीन पोस्ट दिली ती आहे SBA, सिनियर बिझनेस असोसिएट. सिनियर बिझनेस असोसिएटचा अर्थ असा की जरी तो LICचा एम्प्लॉई असला तरी तो स्वतःचं ऑफिस ओपन करू शकतो. म्हणून तुम्ही हे बघताय की सेकंड फ्लोअरला LIC असून सुद्धा हे आमचं एवढं मोठं ऑफिस इथे आहे आणि आज इथे 10-12 लोकांचा स्टाफ काम करतो. हा स्टाफ काम करतो आणि ह्या 30,000 लोकांमध्ये माझी टीम जी आहे ही ऑल इंडिया 37 पोझिशनला काम करते. अभिनंदन. 30,000 लोकांमध्ये 10 लाख एजंट्स. मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे ऑफिस आम्ही इथे चालू केलं आणि हे जे ऑफिस आहे हे सगळं ऑनलाईन सपोर्ट एजंटला देतो. काय किती झालं तरी LIC ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. माझ्या एजंटला ब्रांचमध्ये जाऊन कामं करायला लागू नये प्रत्येक टेबलावरती आणि त्याचा वेळ जाऊ नये याच्यासाठी ऑफिस चालू केलं. माझ्या एजंटला ट्रेनिंग आणि एज्युकेशन हे देण्याचं काम माझं आहे. त्याने मार्केटमधून बिझनेस आणला की तो ह्या ऑफिसमध्ये दिला जातो आणि इथून तो प्रोसेस होतो. माझ्या एजंटने फक्त इथपर्यंतच यायचं आणि इथून परत मार्केटमध्ये निघून जायचं. त्याचा वेळ वाचवण्यासाठी हे ऑफिस आम्ही चालू केलं. जास्तीत जास्त वेळेचा वापर मार्केटमध्ये. आज खरं तर वालावकर साहेबांनी असं उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी सांगू इच्छितो, जेव्हा व्यवसाय म्हणून आपण बघत असतो त्या व्यवसायात आपण उद्देश असतो आपला की फायदा म्हणजे प्रॉफिट. आज मगाशी सांगितलं फायनान्शियल विकनेस आपल्याला आलेला आहे. त्या फायनान्शियल विकनेसमधनं आपल्याला फिटनेसकडे जर जायचं असेल तर व्यवसायाची उत्तम अशी एक संधी आहे ती LIC. आणि LIC ही भांडूपमध्येच हे डेव्हलपमेंट ऑफिसर यांचं ऑफिस आहे. वालावकर साहेबांचं देना बँकेच्या पाठीमागे जी LICची ब्रँच आहे त्याच्या खालीच त्यांचं ऑफिस आहे. आणि ऑफिसमध्ये तुम्ही नक्की या, तुम्ही मार्गदर्शन घ्या. आजच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं असं आहे की LIC एजंट बनण्यासाठी फक्त 10वी-5चं शिक्षण लागतं. LIC का असावी का नसावी याबद्दल योग्य असं मार्गदर्शन केलेलं ते व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेलच. पण माझी अशी विनंती आहे की तुम्ही LIC एजंट बना. एजंट म्हटल्यानंतर तुम्हाला मगाशी सांगितलं 2% 25% जे प्रॉफिट असतं त्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर एक माणूस कमीत कमी 10 लाखाची 5 लाखाची पॉलिसी काढतो. महिन्याला 1,000 ते 2,000 रुपये हप्ता भरतो. 1,000 रुपयाचं जरी 5% कमिशन म्हटलं तरी 50,000 रुपये होतात. कमीत कमी कमिशन म्हटलं तरी तर तुमच्या ते 30 ते 40 जर तुम्ही मेंबर बनवले तर माझ्या मते तुमच्या घरातला जो ग्रोसरीचा खर्च आणि एक हप्त्याचा खर्च इझिली निघू शकतो. जर तुम्ही फुल टाइम जर हे काम केलं तर याच्यामध्ये फार मोठी संधी आहे. आज तुम्ही एजंट म्हणून आज उद्या DO देखील होऊ शकतात. जे एजंट म्हणून काम करतात ते DO देखील होऊ शकतात. फक्त 10वी-5 हे शिक्षण लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं असं माझं म्हणणं आहे की तुम्ही हे घर बसल्या काम करू शकता. कोणतंही ओझं व्हायचं नाहीये. फक्त मोबाईलवरती काम करायचंय, लोकांना भेटायचं, लोकांना कन्व्हिन्स करायचंय. जे पण आहे या सर्व गोष्टी ऑफिसच्या सेंट्रलाइज माध्यमातून होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे कोणती मोठी धावपळ करायची नाही. भांडूपमध्ये व्यवसाय करायचा. भांडूपच्याच लोकांना LIC काढण्यासाठी प्रवृत्त करायचं. भांडूपच्या बाहेरच्या देखील लोकांना करू शकता, नाही असं नाही. पण ऑफिस भांडूपमध्ये आहे, समोर अधिकारी पण भांडूपमध्येच आहेत, त्यांची टीम स्टाफ इथेच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर हा उद्योग करायचा असेल तर तुम्ही नक्की करा. यांच्यामध्ये कोणतीच इन्व्हेस्टमेंट नाहीये. तुम्हाला फक्त 1,030 रुपये भरायचे आणि ते 3 लायसन काढायचे. एवढ्या स्वस्तात अतिशय उत्तम असा उद्योग आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी करू शकता आणि प्रत्येक चाळीत, सोसायटीत, विभागात प्रत्येकाची एक LIC पॉलिसी असते. ती मॅच्युअर्ड झालेली असते. कोणाची नसते तर त्यांना कन्व्हिन्स करा. काही लोकांचं अर्निंग वाढलं असेल तर त्यांना वेगळ्या पॉलिसी देखील असतात. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फॅमिली प्लॅन असतो. त्या फॅमिली प्लॅननुसार नवीन पॉलिसी आपण काढू शकतो. तर माझी तुम्हाला अशी एक आवर्जून अशी विनंती आहे, जेव्हा व्यवसाय म्हणून बघत असतो तर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट नसते. जेव्हा 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा आपल्याला व्यवसाय करायचा असतो तेव्हा हे असे उत्तम असे उद्योग व्यवसाय आपल्याकडे आहेत. आणि मी बरेच दिवस झाले LICचं करणार होतो साहेब, पण आज योगायोगाने सतीश राजे या साहेब 2 मिनिटं तुम्ही आलात तर फार बरं होईल. विजय राजे, आमचे विजय राजे हे मित्र आहेत. ते देखील LIC एजंट आहेत. बरेचसे माझे मित्र आहेत. पण मी त्यांचा इंटरव्ह्यू घेणार होता तर त्यांनी सांगितलं आमच्या साहेबांचं आहे ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. योग्य मार्गदर्शन म्हणजे भांडूपच्या ऑफिसमधून तुमचं योग्य असं काम होईल त्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. साहेब तुमचं देखील आभार मनापासून. आणि साहेब वालावकर साहेब खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना अशी विनंती आहे, नक्कीच जर जमत असेल तर या उद्योगाकडे जावा, उद्योग करा. हा एक पार्ट टाइम म्हणून का होईना हा उद्योग बघा. कारण की फुल टाइम तुम्हाला बाकीची कामं असतील, पण पार्ट टाइम उद्योग ज्याला करायचा असेल त्यांनी नक्कीच या उद्योगाकडे वळा. काही नाही, तुम्हाला एक सांगतो, व्यवसाय असू दे नाही काही असू दे,
आपण वाण्याकडे जरी गेला तर वाणी आपल्याकडे गोड बोलतो आणि त्याचं प्रोडक्ट हे आपल्याला विकत असतो. कोणत्याही उद्योगधंद्यात गेला तर गोड बोलावंच लागतं आणि प्रत्येक गोष्ट विकायसाठी मार्केटिंग असणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो की LIC एजंट म्हणून आपण दुसऱ्याकडे गेलो तर आपल्याला लोक बघतात, अरे बाबा नाही रे हाय पॉलिसी. तसं नसतं. आपल्याला देखील थोडंसं गोड बोलायला लागतं. गोड बोलले की नक्कीच ती पॉलिसी जाते आणि ती पॉलिसीचा उपयोग ही प्रायव्हेट पॉलिसी नाहीये, ती LIC जी पॉलिसी आहे त्याच्या भविष्यात त्याचे अनेक फायदे आहेत. किंवा पॉलिसी आपली पॉलिसीमध्ये पैसे येतात त्याच पैशावरती 90% आपल्या व्यावसायिक लोन देखील भेटत असतं, पर्सनल लोन देखील भेटत असतं आणि एज्युकेशन लोनसाठी ती पॉलिसी देखील आपण जर बँकेत डिपॉझिट करून ठेवली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात लोन देखील भेटतं. त्याचे अनेक असे फायदे, छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट जरी असेल तर त्याच्यातनं बरेचसे उद्योगधंदे करता येतात. हे माझ्या मित्रांना मी सांगतोय, जे व्हिडिओ सोडून द्या, हा बिझनेस पर्वच आपण म्हणूया. या व्यवसाय पर्वात जे लोक व्यवसाय हा पर्व बघत असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की व्यवसाय म्हणून याच्याकडे बघा. LIC म्हणून पाहू नका. LIC हा एक उद्योग आहे, एक LIC कंपनी आहे, पण त्याच्यात व्यवसाय आणि नोकरीच्या विविध संध्या आहेत त्याच्याकडे नक्कीच बघा. आणि जाता जाता पुन्हा वालावकर साहेब तुमचं मी आभार मानतो. धन्यवाद. थांबतो इथे. जय महाराज. थँक्यू.